बघायचंय बघायचंय तुम्हाला कसे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे once more एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे गवताचं घर वादळी हवा ग ओके तर मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्क्रीनवरती टायटल थंबनेल मित्रांनो बघून समजा आजचा रोज जबरदस्त केलं आहे मित्रांनो. इंस्टाग्राममध्ये खूप आता रील्स आहे व्हायरल होत आहे त्या आपण बनलं एक फुल वावतं सके. ओके तर मित्रांनो इंस्टाग्राम ट्रेंडला चालू आहे त्यामुळे आपण आळमोशन बनलं थ्रेडीमध्ये. तर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आहे मित्रांनो थ्रेडी व्हिडिओ आणलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करायला तुम्हाला आळमोशन लागेल हे कुठून मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तुम्ही अजून टेलिग्राम चॅनलला जॉईन नसं केलं तर पटकन जॉईन करून घ्या. तिथं डेली अपडेट देत असतो आणि ॲप्लिकेशन देखील प्रोव्हाइड करत असतो. तिथे तुम्हाला मिळून जाईल पिन मशीनमध्ये डाउनलोड करून घ्या. आणि आळमोशन तुम्हाला वापरता येत नसेल त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि सेक्युरिटी बिटमार्क कसं इम्पोर्टिंग करा त्यात मी व्हिडिओमध्ये दिलेलं डिटेलमध्ये ते तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. मग हा व्हिडिओ बघा आणि पार्ट 1 देखील व्हिडिओ बघा किंवा आय बटनवरती दिलं आहे. ओके जस्ट मित्रांनो बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला मटेरियलला काय जर एरर येत असेल तर मला आपण कमेंट करून आपला इंस्टाग्राम आयडीला फॉलो करत तिथं देखील मी डेली अपडेट देत असतो. आणि काही तर तुम्हाला अडचण आली तर तिथे मला मेसेज करून तुम्ही विचारू शकता. ओके तर जस्ट मित्रांनो बघू शकता अशा पर ग्रुप आहेत दिले तर ऑन करायचं तर बघू शकता डोळे. ओके तर व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा मित्रांनो. काही 3D व्हिडिओ बनणं खूप अवघड असतं ते मला बनवा येत नाही तर देखील मी बनवलेलं आहे. ओके तर तुम्ही जर बघा आता मी मटेरियलचा फोल्डर मी ते ॲड करून घेतलेलं आहे. ओके तयार केलेलं आहे. ओके तर आपण सर्वात आधी मित्रांनो तो ग्रुप एडिट करून घेऊया. त्याआधी ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं. आता फक्त मी तुम्हाला 2 ग्रुप दाखवणार आहे कसे एडिट करायचे बाकीचं तुमचं तुम्ही करून द्यायचे. ओके तर बोलता 1 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं आहे. गेल्यानंतर इथं रोबोटवर गेल्यावरती क्लिक करून तुम्हाला 2 इथं खाली ॲड करायचं. इथं तुम्हाला इथे इम्पोर्टिंग ऑन करा आणि त्या फॉन्टवरती क्लिक करून तुम्हाला 2 फॉन्ट दिले असतील ती एक किलो बघू शकता. इथं कुठला मी हा एक फॉन्ट दिला असेल सिलेक्ट करून घ्यायचं आणि बघू शकता कोणता फॉन्ट तुम्हाला दिलेला आहे मी. ओके हा एक फॉन्ट दिलेला आहे आणि हा फॉन्ट मी तर इमेज पीएनजीला ॲड करून घ्यायचं आहे. आणि हा दुसरा फॉन्ट आहे तर दोन्ही आपल्या टेक्स्टला हा फॉन्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी आहे ते दुसऱ्यांदा मित्रांनो हा व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे कारण का पहिला व्हिडिओ मी केला त्यात थोडं वारा आलं तर. ओके तर काय अडचण नाही बघू शकता मी आणखी एकदा ग्रुप एडिट करून दाखवतो पटापट आहेत ते. तर बघू शकता मी हा इमोजी पिंजर लावलेला आहे. ओके तर बघू शकता मी याच्यावर ॲड करून घेतलेलं आहे. आणि मित्रांनो एक लाईक सबस्क्राईब करून टाका मित्रांनो कारण का तुम्ही करत नाही काय होतं मित्रांनो एक लाईक सबस्क्राईब करून टाका. ओके व्हिडिओ आवडला तर करा नाही आवडलं तर करू नका. ओके तर बघू शकता केल्यानंतर बॅक येतो मित्रांनो. ओके मी ही 4 मित्रांनो ग्रुप एडिट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या. ओके तर बघू शकता मी सर्व ॲड करून घ्यायचेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो परत एकदा ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं आहे. इथं प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर ह्या PNG तुम्हाला एक दिली असेल ती PNG ॲड करून घ्यायचं रोटेशन करून घ्यायचं आहे बरोबर 90%. ओके एंडपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघून घ्या एकदम जबरदस्त लगेच तुम्ही बनवू शकता. ओके एंडपर्यंत न स्किप करता व्हिडिओ फायला तर तुम्ही लगेच बघू शकता. आणि लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे. केल्यानंतर इथं तुम्ही थोडं रिसाईजमध्ये जाऊन छोटं करू शकता. ओके तर मी तर बरोबर ॲडजस्ट करून घेतो आणि तिथं पट्टी खाली आहे तर डिलीट मारून टाका. ओके आणखीन एक तुम्हाला ग्रुप एडिट करून दाखवतो. आणखीन एकदा हा पट्टी डिलीट मारतो आणि हा मिस ॲड करून घेतो. ओके तर बघू शकता रोटेशनवरती क्लिक केलेलं आहे मी इथं बरोबर 90 करून थोडं रिसाईज करून घेतो. इथं बरोबर सेंटरला ॲड करून लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंड ॲड करून घेतो. जबरदस्त मित्रांनो व्हिडिओ झाला आहे का सांगा आणि तुम्हाला आवडतच का आळमोशनमध्ये व्हिडिओ एडिट करायला हे मला कमेंट करून नक्की सांगा. ओके तर मी लास्टपर्यंत मित्रांनो हा ग्रुप एडिट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या.
ओके, तर बघू शकता लास्टपर्यंत मी ग्रुप एडिट करून घेतलेला आहे. आता मग इथे यायचं आहे. आपण आता एक एक स्टेप फॉलो करून घेऊया. 1 नंबरला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. हा PNG इथे घ्यायचा आहे. इथे रोटेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला बरोबर 90 करून घ्यायचं आहे. 90 केल्यानंतर बघू शकता. आणि आवाज चढवता तुम्ही सांगा व्हिडिओमध्ये मी काय कमी पडतं आहे हे तुम्ही सांगा. ओके, कारण का आपण मग ॲड करत हे करूया. ओके, तर तुम्ही सांगा व्हिडिओमध्ये काय कमी पडते आपण लगेच हे करूया. हे काय करायचं, आपण लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे. केल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुमचा बॅकग्राऊंड फोटो ॲड करता येत नसेल तुम्हाला इथं स्क्रीनवरती वेबसाईटचे नाव सांगतो, ती तुम्ही गुगलवरती किंवा क्रोमवरती जाऊन टाकून हा तुमचा फोटो आहे तर रिमूव्ह करून घ्यायचा आहे. इथं वाढवून घ्यायचा आहे. हा इमेजेस इथं मी वाढवून घेतो बीटपाशी. केल्यानंतर इथं मुंबईत जाऊन रोटेशनवरती क्लिक करतो. बरोबर इथं 90 करून घेतो. 90 केल्यानंतर बघू शकता बरोबर इथं पट्टी वळंब्यात दिसते का बाय तुम्हाला, तर प्लस दिसेल इथं. ओके, तर मी ॲरो फिरवा लागले. ओके, तर दिसते का बघा. दिसल्यानंतर काय करायचं, बरोबर ठेवल्यानंतर काय करायचं, इथं Y ॲक्सिसवरती Z ॲक्सिसवरती क्लिक करायचं आहे. आणि तशा बरोबर इथं खाली घेऊन यायचं. मी टाईमलाईन सांगत आहे तुम्हाला, तर टाईमलाईन दिसते तर मी तर टाईमलाईन तुम्हाला सांगतो. ओके, तर इथं मी बरोबर इथं Y ॲक्सिसवरती क्लिक करतो. ओके, तर बरोबर 245च्या आसपास करून घ्यायचे. ओके, झालेलं आहे 245. रिसेटवरती क्लिक करून तुम्ही इथं छोटं करू शकता तुमचं हवं तिथं. ओके, तर मी ठेवल्यानंतर इथं आता ग्रुप इथं असून द्या. तुम्ही इथं ग्रुप देखील थोडं छोटे करू शकता, काय अडचण नाही मोठे एवढे. तर बरोबर एक 400 450 आसपास करून घ्यायचे आहेत. ओके, तर मी 400च्या आसपास करून घेतो. 460च्या आसपास करून घ्या. ओके, तर मी पटापट 460च्या आसपास करून घेतो. तुम्ही देखील करून घ्या, मी देखील करून घेतो. तर बघू शकता मी सर्व करून घेतलेलं आहे मित्रांनो. आता यायचं आहे तुम्हाला इथे 2 नंबरच्या बीटवरती आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दिला असेल, कुठला व्हिडिओ, इजीचा व्हिडिओ दिला असेल. ओके, तो व्हिडिओ तुम्हाला इथे रोटेशन वगैरे काय करायचं असेल ते करून घ्या. 90. ओके, 90 केल्यानंतर बरोबर 90 करूया. ओके, आता इथंपर्यंत व्हिडिओ आला आहे तर स्किप करू नका. ओके, 3 डॉट पिल कंपोज करून लाईटरून इथं स्किन द्यायचं आहे. स्किन दिल्यामुळे व्हिडिओ दिसलेला आवाज आहे एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसेल आवाज काही करू नका. आता तुम्हाला इथं यायचं आहे, मधल्या भागावर टच करून घ्यायचं आहे. ओके, टच केल्यानंतर हा इथं वर एक्स्ट्रा थोडं वाढवायचा आहे. इथं हा व्हिडिओची लेंथ. ओके, आणि इथून हा एवढा गॅप सोडून इथे एक्स्ट्रा कट करायचा, म्हणजे एवढा गॅप सोडायचा आपल्याला. ओके, सोडल्यानंतर काय करायचं तुम्हाला, आता इतकं आपलं काम झालेलं आहे. आता परत यायचं 1 नंबरवरती प्लस करून ती क्लिक करून हा तुम्हाला बटरफ्लायचा मित्रांनो व्हिडिओ दिला असेल. हा व्हिडिओ तुम्ही इथं काय करायचं, याला बरोबर आहे हा लाईटरून स्किन द्यायचा आहे. हा डुप्लिकेट करायचा आहे. हा डुप्लिकेट केल्यानंतर पुढं बीटमध्ये ठेवायचा आहे आणि तुम्हाला ते एकटं काय लागत नाही. ओके, पुढच्या इथं झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर आता प्रत्येक इमेजेस ॲड करून घ्यायचे. हा इमेज माझा मी मटेरियलच्या फोल्डरमध्ये एक दुसरा इमेज घेतलेला नाही, काय अडचण नाही. ओके, तर मी इथं इमेज अशा ॲड करत जातो. ओके, पटापट तुमचे इमेज ॲड करून घ्या आणि स्टोरी पटकन मित्रांनो मेन्शन करा, तुम्हाला शपथ आहे तुमची. ओके, तर तुम्ही मेन्शन नाही केलं तर तुम्ही जाऊ शकता आपल्या चॅनलवरून. ओके, कारण का तुम्ही नुसतं व्हिडिओ चोरायला येत आहे. ओके, इथं आमचा मला माहिती मित्रांनो एक व्हिडिओ एका जागेवर बसून व्हिडिओ रेकॉर्ड करायला मित्रांनो खूप मेहनत लागते. कामधंदा सोडून तर मित्रांनो व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो. ओके, तर इथं प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जातो आहे. ते मी PNG इथं घेतलेलं नाही, तर मी माझ्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये इथं PNG हा नाही, तर मी तुम्हाला हा PNG दिला असेल तर ॲड करून घ्यायचे आहेत. ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला छोटं करून घ्यायचं आहे. छोटं करून घेतल्यानंतर इथं सेट करून घ्यायचं आहे. सेट केल्यानंतर परत यायचं आपल्या ह्याच्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये यायचं आहे. मटेरियलच्या फोल्डरमध्ये आल्यानंतर हा व्हिडिओ दिला असेल, हा व्हिडिओ इथं घ्यायचा आणि टाईमलाईन तो वाढवून घ्यायचा. इथं वाढवल्यानंतर तुम्हाला बेल्टिंग आपासून लावून इथं स्किन द्यायचं आहे आणि हाच इफेक्ट कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. कॉपी लेअर केल्यानंतर प्रत्येक बीटमध्ये मित्रांनो पेस्ट करायचं आहे. अजूनही मित्रांनो आपल्या व्हिडिओला काही कमी पडते का आवाज सांगा. ओके, तर बघू शकता सांगत चला मित्रांनो. ओके, तर बघू शकता केलेलं असे झाल्यानंतर काय करायचं आहे, इथं आपण सर्व एवढे ॲड करून घ्यायच्यानंतर आपण बॅग यायचं आहे. आपलं सेक्युरिटी पॅक मित्रांनो ओपन करून घ्यायचं आहे. तुमचा मोबाईल हँग होत असेल इथं प्रिव्ह्यू ऑफ आहे ते ऑन करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडा हँग होणार नाही. सेक्युरिटी पॅक मित्रांनो ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर 2 नंबरचा जो काही इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. 3D व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. ओके, तर बघू शकता मी तर लास्टला आपले 4 इमेजेस आहेत, ते चार इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया.
पेस्ट करून घेतल्यानंतर तुम्ही खालचा इफेक्ट काढून टाकायचा. तुम्ही ठेवू शकता तुमचा फोटोला शूट करत असेल तर. ओके, मी काढून टाकलेला आहे. आणि 4 आपल्या एंडपर्यंत व्हिडिओ इमेज आहे त्याला पेस्ट करून घेऊया. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे मित्रांनो, काय अडचण नाही. ओके, तर कमेंट करा मित्रांनो. ओके, तर बॅक येऊया. तुम्ही नाही कमेंट केलं तर मित्रांनो मला टेन्शन येतो, कारण का आपण एवढं मेहनत नाही ती व्हिडिओ घरातल्याच दंगा शिव्या खाऊन मी व्हिडिओ बनवतो. तर देखील मला घरातली कावते व्हिडिओ बनवू नको, तर देखील तुमचा विचार करून मित्रांनो मी व्हिडिओ बनवत असतो. ओके, तर तुम्हाला जरा जर दया येत असेल तर तुम्ही कमेंट करतायचा. ओके, तर ग्रुपवरती क्लिक करून तुम्हाला जेवढे टेक्स्ट दिसतील इमोजी पीएनजीला पेस्ट करू नका. जेवढे आपले टेक्स्ट मित्रांनो असतील तर टेक्स्टला 1 नंबरचा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मी जेवढे आपले ग्रुप आहेत ते ग्रुपला मी ते पेस्ट करून घेतो. व्हिडिओ अजून झालेला आहे, कंप्लीट झालेला नाही. ओके, तर तुम्ही झाला इफेक्ट पेस्ट केले म्हणून झाले समजू नका. मी आता माझे इफेक्ट पेस्ट करून झाले म्हणून समजा. इथं तुम्हाला बॅकग्राऊंड पिंजीवरती क्लिक करून 50 करून घ्यायचं आहे. बरोबर 50 करून घेऊया आपासाठी. ओके, म्हणजे कसं इजीचं वगैरे अशा पद्धतीसून जायला बघू शकता. जबरदस्त. बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आणखीन एकदा सेकंड पॅक ओपन करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला 3D कॅमेरा लेअर दिसेल, त्यावरती क्लिक करून तर प्लसवरती क्लिक करून कॉपी लेअर करायचा आहे. केल्यानंतर बॅक यायचं आहे. परत आपल्याला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. ओके, आता बघू शकता इथं प्रोजेक्ट ओपन करून ते पेस्ट लेअर करायचा. तो म्हणजे इथं पेस्ट केलेलं आहे आपला 3D कॅमेरा ओपन का होईना मित्रांनो. त्याला एक स्टेप आहे, तिथे स्टेप फॉलो करायची तुम्हाला. इथं कॅमेरा बघू शकता, इथं थोडं मी वरती घेतो. इथं ऑन करून घ्यायचं आहे, म्हणजे बघू शकता इथं तुमचा बरोबर ॲटिट्यूड व्हिडिओ इथं बरोबर दिसून जाईल. ओके, तर बघू शकता. आणि व्हिडिओमध्ये तुमचं काय कमी जास्त झालं का बघा, आणि आपलं स्टोरी पटकन आहे ते मेन्शन करा. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता तुम्ही ते ऑन करून ते मित्रांनो व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. ते एक्सपोर्ट ते क्लिक करून रेस 70 आपल्या गॅलरीमध्ये एक्सपोर्टिंग करण्यास सुरुवात करायची. तर मित्रांनो आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तो पण बाकी चॅनल ते बघत राहा. तो पण क्रिएटर म्हणा. तो पण जय हिंद जय महाराष्ट्र.